जगन्नाथपुरी येथे साजऱ्या होणाऱ्या रथयात्रा उत्सवाप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन पुणे यांच्यातर्फे आयोजित जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला रविवार 19 जुलै रोजी दुपारी 1 वाजता टिळक रस्त्यावरील सप महाविद्यालय येथून प्रारंभ होणार आहे. ओडिशामधील जगन्नाथपुरी येथे रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये रथयात्रा होणार आहे. रथयात्रेच्या दिवशी इस्कॉन कात्रज कोंढवा रस्ता पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते, अशी माहिती इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला इस्कॉन मंदिराचे जनसंपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस, स्वागत प्रमुख राधिका विनोद प्रभू, सौम्य निताई प्रभू, ॲडव्होकेट अभिजित साकुरकर, सहस्त्रतीर्थ प्रभू अमर सोनवणे आणि भक्त सेवा प्रभू असे भक्तगण उपस्थित होते. रथयात्रेचे उद्घाटन इस्कॉन संस्थेचे संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, योगेश टिळेकर यांच्यासह पुणे शहरातील सर्व आमदार, नगरसेवक, पुणे महापालिकेतील पदाधिकारी तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दुपारी 12 वाजता सप महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे, असे मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती झाल्यानंतर 1 वाजता रथयात्रेला प्रारंभ होईल. सप महाविद्यालय, अभिनव विद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडोजी बाबा चौक, टिळक रस्ता मार्गे सप महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे. ठिकठिकाणी या रथयात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहात होणार असून यामध्ये अनेक संन्यासी व महापुरुष सहभागी होणार आहेत. सायंकाळी 7 वाजता आरती, दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रथयात्रेतील रथाची उंची 20 फूट इतकी असून फुलांसह रंगीबिरंगी कापडांनी रथावर सजावट केली जाणार आहे. हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी आणि सर्व भाविक ओढणार आहेत. समारोपानंतर भगवंतांना 56 भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती होईल. जवळपास 20,000 भाविकांना प्रसाद वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोपानंतर होणार आहे. रथयात्रा मार्गावर 1 लाख प्रसादाची पाकिटे वाटप करण्यात येणार असल्याचं भोसले यांनी सांगितलं. नमस्कार, मी श्वेतद्वीपदास, इस्कॉन पुण्याचा उपाध्यक्ष. दरवर्षी आपल्याला माहितीच आहे की गेले कित्येक वर्षापासून पुण्यामध्ये जगन्नाथपुरीमध्ये जशी भगवान जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा मैया यांची मोठी रथयात्रा निघते, अगदी त्याच धर्तीवर हा महोत्सव आपल्या पुण्यामध्ये पुणेकरांसाठी गेले कित्येक वर्षापासून इस्कॉन पुणेच्या वतीनं आपण साजरा करतो. यावर्षी हा सोहळा दिनांक 19 जुलै रोजी येत्या रविवारी दुपारी 12:30 वाजता SP कॉलेज, सप कॉलेज महाविद्यालय इथून ही रथयात्रा सुरू होणार आहे. रथयात्रेचे उद्घाटन समारंभ हा दुपारी 12 ते 12:30 दरम्यान होणार आहे. या दरम्यान जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा मैया यांना भव्य अशा रथावरती बसून इथे यांची आरती केली जाणार आहे. या विशेष महोत्सवासाठी इस्कॉनचे एक वरिष्ठ संन्यासी शिष्य हे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, इस्कॉनचे अध्यक्ष श्रीमान राधेश्याम प्रभू आणि जवळजवळ 15,000 पुणेकर दरवर्षी या रथयात्रेमध्ये सामील होतात. ही रथयात्रेसाठी सुमारे 12,000 भक्तांसाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था आणि सुमारे 20,000 भक्तांसाठी ही संध्याकाळच्या भोजन प्रसादाची व्यवस्था इस्कॉनच्या वतीनं सप महाविद्यालयामध्येच केली गेलेली आहे. या रूट दरम्यान सप महाविद्यालयातून निघालेली ही यात्रा ही टिळक रोड, अभिनव चौक, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, ओंकारेश्वर मंदिर, त्यानंतर जंगली महाराज रोड, अलका टॉकीज आणि पुन्हा सप महाविद्यालय टिळक रोड येथे इथंही संध्याकाळी 7 वाजता पोहोचेल. या यात्रेदरम्यान जवळजवळ 1 लाख लोकांना हे प्रसादाचं वितरण इस्कॉनच्या वतीनं करण्यात येणार आहे. आणि याशिवाय गीता, भागवत, रामायणासारखी सनातन धर्माची भक्तिमय शास्त्राची भक्तिशास्त्र जी आहेत ही सगळी पुस्तकाचं वितरण देखील या दरम्यान करण्यात येणार आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही सर्व पुणेकरांना असं नम्र निवेदन करत आहोत की या महोत्सवासाठी आपण जरूर यामध्ये सामील व्हा. जगताचे नाथ जगन्नाथ वर्षातून एकदाच सर्वांवरती कृपा दाखवण्यासाठी येत असतात. नुकताच आपल्या पुण्यातून आता वाऱ्या निघून गेलेल्या आहेत पंढरपूरला. हा फार मोठा योगायोग आहे, खरं पाहता फार मोठा संयोग आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये लाखो वारकरी पांडुरंगाला भेटण्यासाठी रस्त्यावरती येतात आणि
ओडिसामध्ये जगन्नाथपुरीमध्ये लाखो भक्तांना भेटण्यासाठी जगन्नाथजी रस्त्यावरती येतात. हा दुर्मिळ संयोग आपल्या पुण्यामध्ये घडून येतोय. नुकत्याच पालख्या आता पुढे गेलेल्या आहेत आणि 19 तारखेला रथयात्रेमध्ये आपल्याला जगन्नाथजी भेटायला येणार आहेत. तर आवर्जून आपण या सोहळ्याचा लाभ घ्या, एवढं मी इस्कॉनच्या वतीनं आपल्याला निवेदन करतो. हरे कृष्ण, जय जगन्नाथ.